काय झालं आर्याताई? कुठे काय? मग चेहरा का पडलाय तुमचा? आजारी आहो मी, त्यामुळे जरा. अजून बरं वाटत नाही का तुम्हाला? मला वाटलं वाटत असेल आता बरं. काय सांगितलं डॉक्टरांनी? म्हणजे काहीतरी सांगितलंच असेल ना? काय झालंय, कशामुळे झालंय? जड वस्तू उचलायचं नाही सांगितलं असेल डॉक्टरांनी. म्हणजे अशक्तपणा आलाय ना तुम्हाला. जड वस्तू उचलून कसं चालेल? हो, मी 1 मिनिटात आले हं. गोपाळजी, मला तुमच्याशी बोलायचंय गोपाळजी. ठीक आहे, मग आत्ता इथं नको बोलूया, आपण नंतर बोलू. आर्या, गोपाळजी, तुम्हाला कळतंय का हे आत्ता बोलणं किती गरजेचं आहे? मला सगळं कळतंय काय बोलायचंय, कुठल्या विषयावर बोलायचंय, पण काय इथले माणसं आहेत, आता कोणी बघितलं ना उगाच आपल्यावर संशय घेतात. नंतर बोलू ना. ठीक आहे, आपण बाहेर जाऊयात आत्ता आणि बोलूयात. चला. आर्या, बाहेर नको. बाहेर माणसं आहेत, महाप्रसादाचं सामान उतरवण्याचं काम चाललं बाहेर. कोणी उगाच काय बघितलं तर तू एक काम कर, इथनं किचनमधनं माग आहे, मी पुढनं आलो, कोणाला संशय नाही यायचा. जा. आर्या, बोल काय गोपाळजी, झालं? आपल्याला काय ते निर्णय आता घ्यावे लागतील गोपाळजी. कसला निर्णय? गोपाळजी, आपल्या बाळाचा. आर्या, हे बघ, असं गडबडीमध्ये निर्णय घेऊन उपयोगाचा नाही. थोडासा वेळ घ्यावा लागेल. आपण थोडासा वेळ घेऊ, मग शांतपणे विचार करू ना. गोपाळजी, कशी शांत राहू मी? आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? आणि प्रेग्नंट कळल्यापासून मला झोप लागत नाही, काय करावं ते सुचत नाही. आणि हे बघ आर्या, असं इमोशनल होऊन काय उपयोग नाही. आपल्याला शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. योग्य वेळ येऊ दे, योग्य वेळ आली की आपण योग्य तो निर्णय घेऊ. म्हणजे काय करायचंय? हे बाळ आपण पाडून टाकू. गोपाळजी, काय बोलताय तुम्ही? माझ्या पोटात वाटणाऱ्या बाळाचा जीव घे असं सांगताय मला? गोपाळजी, अहो, आपल्या प्रेमाची निशाणी आहे ना हे बाळ. माझ्या आयुष्याला खूप सुंदर अर्थ प्राप्त होणार आहे यानंतर. आणि गोपाळजी, अहो, ह्याच्यात बाळाचा काय दोष आहे? त्याचा का जीव घेऊ मी? मला नाही जमणार गोपाळजी. आर्या, ऐक ना, तू रडू नकोस, शांत राहा. कोणी आपल्या इथं असं बघितलं ना उगाच आपल्यावर संशय घेतील. घेऊ देत गोपाळजी, मला नाही फरक पडत आता. पण हे बाळ मी नाही पाडू शकत गोपाळजी. हे आपलं बाळ आहे, मला हवंय गोपाळजी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, तू रडू नकोस, शांत राहा, शांत राहा. आपण ठेवूयात हे बाळ, वाढवू आपण याला. झालं तुझं समाधान? नाही गोपाळजी, तुम्ही आधी लालिताईंपासून वेगळे व्हा, त्यांना त्यांच्या प्रियकराकडे नेऊन ठेवा, आपण लग्न करू. माझं नाही समाधान होऊ शकत त्याच्याशिवाय. आणि हे सगळं लवकरात लवकर करूया प्लीज. बरं, करू, आपण सगळं करू. झालं, तू जा आता इथून. कोणी उगाच बघितलं तर उगाच जा. अरे यार, कुठं अडकत चाललोय मी? पैसे राहिले बाजूला, वेगळ्याच कटकटीमध्ये अडकत चाललोय. हिचा भोंगा गावभर वाजण्याआधी हिचं काहीतरी केलं पाहिजे. हिंग तर अजिबात खायला देऊ नकोस, आणि जेवणात तर घालूच नकोस बघ हिंग.
तू नको करू काम. अगं आमची लाली मस्त हुशार आहे हा. घरातली सगळी कामं करती. मग तेवढंच येतं म्हणा तिला, पण करती सगळं चांगलं करती. बस शांत. लाली काकी आम्हाला पण वाटलंय भूक लागली आहे. या हा आणि आमच्या दोघांना एकच साठ्यात वाढा. बाय. आत्या भाजला गरम आहे, सावकाश खा. आई अरे तू कसं काय घरला आलास? कसं काय आलो म्हणजे भूक लागली म्हणून आलो. अरे पण मी लालीच्या हातनं डबा पाठवणारच होती की तुला. बर आता आलायस तर बस बरं जेवायला. ये बस इथं. कसली भूक लागली या, कशाची भूक लागली या चांगलंच कळतंय मला. अरे ताई तुम्ही पण बसा जेवायला. गोपाळ, उत्सवाची तयारी आजच सुरू केली आहे. तुझी दुकानातली कामं आहे ना ती जरा आता बाजूला ठेव. तुझी मदत लागणार आहे उत्सवात. हा आप्पा तुम्ही म्हणाल तसं सगळं. हा ये बघा, हे असं ऐकणारा पोरगा आहे. नाही तर तो दुसरा उत्सवच करू नका म्हणतोय. ह्या डाळीत हिंग जास्त टाकलंय वाटतं. ही डाळ आर्याने खाल्ली तर तिच्या पोटातलं बाळ खाली होऊ शकतं. होऊ दे, सुंटी वाचून खोकला जाईल. मी तरी या सगळ्यातून सुटेन.